नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. सुगीचे दिवस होते. कडाक्याची थंडी पडली होती. दिवसभर मजूर शेतात काम करून संध्याकाळी आपापल्या घराकडे पसरली होती. 11 वर्षाची शारदा आपल्या आईवडिलांसोबत शेतामध्ये जागलीला थांबली होती. तसेच शारदाची आत्या शेवंताबाई व मामा कैलास हे सुद्धा जागलीसाठी थांबले होते. शेतामध्ये लहानशी झोपडी होती. रात्रीचे जेवण झाले. सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला होता. आज अमावस्येचा अंधार जरा जास्तच भेसूर दिसत होता. शेताच्या एका बाजूला उंच डोंगर होते, तर दुसऱ्या बाजूला नाला होता आणि नाल्याच्या पलीकडे दाट हिरवेगार जंगल होते. थंडी असूनही लताने सर्वांचे आथरण मोकळ्या रानात जमिनीवर टाकले. लता शारदाच्या आईचे नाव होते. एक भले मोठे वाळलेले खोड उष्णतेसाठी पेटवले होते, जेणेकरून रात्रभर गरम ऊब मिळेल. रात्रीची शेतामध्ये लाईट नव्हती. शारदाचे वडील केशव, लता, शेवंता आणि कैलास व शारदा सर्वजण थोडा वेळ गप्पाटप्पा करण्यासाठी पेटत्या खोडाच्या आजूबाजूला बसले. शारदाचे लक्ष अचानक डोंगरावर गेले. एक पेटती मशाल तिला दिसली. लगेच ती लताला दाखवत म्हणाली, आई ते बघ, डोंगरात मशाल हवेत उडताना दिसत आहे. लता म्हणाली, काही नाही, भास आहे तुझा. शेवंता म्हणाली, वहिनी, तो भास नाही. अशा पेटत्या मशाली आम्ही लहानपणी मायबापूसोबत जागलीला येत होतो तेव्हा पुष्कळ बघितल्या होत्या, नाही का दादा? असे म्हणून ती केशवकडे बघू लागली. शारदाला उत्सुकता लागली त्या पेटत्या मशालीबद्दल जाणून घ्यायची. ती आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा सांगा ना त्या पेटत्या मशालीबद्दल. असं म्हणत तिने हट्टच पकडला. तेव्हा केशव सांगू लागला, पुष्कळ वर्षाआधी त्या डोंगराच्या पलीकडच्या गावावरून 7-8 माणसे रात्रीचे अघोरी विद्या शिकण्यासाठी जंगलाच्या पलीकडील टोकाला एक अघोरी राहतो. तो गुहेमध्ये असतो. त्याची एक गुहा आहे तिकडे. त्याच्याकडे जात होते. त्या काळी कोणतेही साधन नव्हते, रस्ते नव्हते. त्यामुळे ते दर अमावस्येला हातात मशाली घेऊन या रस्त्याने जात असत. आणि आता त्यांची अघोरी विद्या जवळजवळ पूर्ण होत आली होती. आजच्या अमावस्येच्या रात्री त्यांच्यापैकी एकालाच त्यांचा प्रमुख नेता बनवला जाणार होते. रस्त्याने जाताना कोण बनणार यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि त्या वादातच त्यांनी एकमेकांना मारून संपवले होते. तरी कित्येक वर्ष झाली. आजही ते सर्व हातात मशाली घेऊन जंगलाच्या त्या पलीकडे जाताना दिसतात. पण ते कोणालाही त्रास देत नाहीत. पण जे कोणी त्यांच्या वाटेत येतं ते त्याला सोबत घेऊन जातात. ही गोष्ट केशवला त्याच्या आजोबाने लहानपणी सांगितली होती. पण सोबत नेऊन त्यांचं काय करतात हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि ती सोबत गेलेली व्यक्ती परत केव्हाच दिसत नाही. शारदाच्या मनात कुतूहल होतं. सोबत गेलेल्या माणसाचं नेमकं ते काय करत असतील याबद्दल. ती शेवंताला म्हणाली, आत्या, काय होतंय त्या नेलेल्या माणसांचं? यावर आत्या चेष्टेच्या स्वरात जरा हसतच म्हणाली, जाऊन बघावं लागणार. झोप आता, बरीच रात्र झाली आहे. पेटत्या खोड्याच्या आजूबाजूला अंथरुणावर सर्वजण झोपी गेले होते. मध्यरात्री झाली असेल. सर्वत्र रात्रकिड्यांचा किरा आवाज सुरू होता. दूरवर घुबडांचे घुटकार ऐकू येत होते. कुत्र्याचं रडणंही ऐकू येत होतं. शारदाच्या मनात त्या पेटत्या मशाली घेऊन आणि त्या माणसांना घेऊन भरपूर कुतूहल असल्यामुळे ती झोपली नव्हती. शारदा अंथरुणावर उठून बसली. तिने आजूबाजूला बघितलं. सर्वजण झोपी गेले होते. सर्वत्र अंधार. लाकडाचे खोड जे पेटत होते त्याचाच तेवढा काय आजूबाजूला प्रकाश होता. शारदाने डोंगराकडे बघितले. 10-12 मशाली हवेत उडताना
तिला येताना दिसल्या. ती बघतच राहिली. आता त्याच्या जवळ जाऊन बघावं अशी तिची इच्छा झाली आणि त्या मशाली बघता बघता झोपडीच्या काही अंतरावर आल्या. आता सर्व काही स्पष्ट दिसत होतं. डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण काळ्या कपड्यांनी ते झाकून होते. डोळे लाल तेवढेच काय ते दिसत होते. ते सर्वजण उड्या मारत नाचत चालले होते. चौघेजण एक पालखी घेऊन जात होते. ते आता अगदी झोपडीच्या काही अंतरावरच आले होते. तेवढ्यात शारदा पळतच त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. त्यांना फार आनंद झाला. ते सर्वजण जास्तच आनंदाने नाचू लागले. त्यांनी तिला पालखीत बसवलं आणि नाचतच ते जंगलाच्या पलीकडे जाऊन पोचले. ते सर्वजण एका गुफेमध्ये गेले होते. त्या गुफेमध्ये मानवाच्या शरीराच्या सांगड्यांचा एक ढीग होता. एका होमापुढे हाडांचा सांगाडा असलेला पुष्कळ वय असलेले एक अघोरी बाबा बसून दिसले. सर्वांनी ती पालखी खाली ठेवली. त्या पालखीतून शारदा खाली उतरली. तिने अवतीभोवती नजर फिरवली. ते दृश्य पाहून ती जरा जास्तच घाबरली. अघोरी बाबा शारदाकडे बघून म्हणाले, मूर्खांनो, हे कोणाला घेऊन आले आहे तुम्ही? एवढ्या वर्षात तुम्हाला थोडीसुद्धा अक्कल आली नाही. त्यामुळे मी तुम्हा कोणाचीच पुढारी म्हणून निवड केली नाही. असे म्हणून त्यांनी एक भाला त्यांच्याकडे भिरकावला. मूर्ख आहात तुम्ही सर्वजण. आता या लहान मुलीचं काय करू? असं म्हणून ते फार रागवले आणि शारदा तेवढ्यातच बेशुद्ध पडली. पुढे काय झालं हे तिला काही माहीत नाही. इकडे सकाळी सर्वांनी शारदाचा शोध सुरू केला आणि तिला शोधता शोधता ते सगळेजण जंगलात पोहोचले. जंगलाच्या मध्यभागी शारदा बेशुद्ध अवस्थेत सापडली.